उईके मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. थांबत जाऊ का कसा? आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ढबाले सर यांचे स्वागत आपल्या संस्थेतील वासनिक सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाला सुरुवात करूया. इयरचे स्टुडंट आहेत का? तर आता तुमची एक्झाम प्रॅक्टिकल झालेली आहे. सीबीटी एक्झाम बाकी आहे. सीबीटी एक्झाम नंतर तुम्हाला अप्रेंटिसशिपचा पण फॉर्म भरायचा आहे. ते आताच रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. किती जणांनी गुगल फॉर्म भरलेला आहे अप्रेंटिसशिपचा? अप्रेंटिसशिपचा गुगल फॉर्म किती जणांनी भरलेला आहे? आम्ही भरला. रजिस्ट्रेशन किती जणांचं झालेलं आहे? ठीक आहे, ते करून घ्या आपल्या शिक्षकांच्या मार्फत. काही अडचण आली तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. बिलेकर मॅडम पण आहे, ते सांगतील तुम्हाला. तर आजचा कार्यक्रम प्रथम कौशल्य प्रशिक्षण संस्था राडेगाव या मार्फत आपल्याकडे किशोर काळे सर आलेले आहेत. ते आपल्याला कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राडेगाव इथे संस्था आहे. ती एनजीओ संस्था आहे. तर ही नॉन गव्हर्नमेंट फंडिंग आहे. 50 आपले सेंटर आहे. यामध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवले जाते. जसं आता तुम्ही आयटीआय करत आहे. आयटीआय मध्ये कुठलं तरी आपण ट्रेड घेतो, बरोबर आहे. बऱ्याच जणांनी मोटर मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल आहे का नाही, वेल्डर. तर तसेच प्रथम काय करते की हॉटेल मॅनेजमेंट सारखे कोर्सेस विद्यार्थ्यांना शिकवले जाते. याच्यामध्ये 45 दिवस हा प्रशिक्षण कोर्स आहे. फक्त 45 माहिती देतो. जसं आता आपल्याकडे हातोडी असते, पेंचीस असते, पेचकस पाना असतो, ते सध्या आपल्याकडे घरी आपल्या एकच असते. पण प्रथम जे शिकवते विद्यार्थ्यांना पूर्ण बेसिक फाउंडेशन पासून विद्यार्थ्यांना शिकवते. यामध्ये विद्यार्थ्यांना जे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे तो सुद्धा पूर्णतः बेसिक नॉलेज असेल त्याच्या थ्रू पूर्ण शिकवला जाते. कारण की हॉटेल मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे तो 4 वर्षाची डिग्री आहे. ठीक आहे, तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल आहे ना. तर 4 वर्षाची डिग्री आहे. या 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये आपले पैसे पण भरपूर सारे खर्च होतात. तर एवढे पैसे आपण खर्च न करता आपल्याला जर फी मध्ये जर आपल्याला कोर्स देऊन परत आपल्याला जॉब जर देऊन जर आपल्याला सगळं काही देत असेल तर आपण तो जॉब करायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांना 45 दिवस राडेगाव मध्ये राहायची व्यवस्था आहे. कारण की मॅडमनी म्हटलं तर आता अप्रेंटिसशिपचा फॉर्म कोणी कोणी भरला तेव्हाच मला कळलं की कोणाला जॉबची आवश्यकता आहे आणि कोणाला नाही, आहे का नाही. कारण की जॉब एक गरज आहे. आजकाल काळाची गरज आहे. जॉब प्रत्येकालाच भेटतेच असं नाही आहे. बरेच जण गावात सुद्धा फिरतात इकडं तिकडं, आहे का नाही. तर आपल्या हातामध्ये जे आपण आयटीआय करतो ते आपल्या हातामध्ये कौशल्य आहे. आज कुठला दिवस आहे? विजय दिवस आहे. आर्मी बघितले, आर्मीतले जे जवान आहे ते बघितले तुम्ही, ते तुमच्यासारखेच आहे, आपल्यासारखेच आहे, माझ्यासारखेच आहे, बरोबर आहे. पण त्यांनी 2 कौशल्य केलेले आहे. एक म्हणजे आपलं संयम आणि दुसरी गोष्ट आहे हातामध्ये जे आहे गन, बरोबर आहे का नाही. तर आपल्या हातामध्ये एक कौशल्य सुद्धा असलं पाहिजे, है ना. कौशल्य म्हणजे काय की आपल्याला जे काही करायचं आहे ते आपल्या 2 हातांनी करायचं आपल्याला, बरोबर आहे. जॉब आपल्याला पाहिजे असते, बरोबर आहे. जॉब कशासाठी करतोय आपण? कशासाठी करतोय जॉब? पैशासाठी अजिबात नाही करत. या टीसभर पोटासाठी करतो आपण, करतो का नाही. आपल्या घरादाराला आपण ज्यावेळेस आपण सपोर्ट करतोय तो आपण पैशाचा सपोर्ट करतोय. आपण मेहनत करतोय तेव्हा आपल्या घरदार चालते. आई वडील तुमची मेहनत करते का नाही करत? आणि सगळे शेतकरी आहे ना. काय कोणी इथं आमदार खासदार वगैरे असं नाही ना, सगळे शेतकरी आहे, बरोबर आहे. मग शेतकरीचे जे पोरं आहे ना, तर आपल्याला कुठेतरी कामधंदा आपल्याला मिळाला पाहिजे, कुठेतरी आपल्याला छानशी नोकरी मिळाली पाहिजे. म्हणून आपण या आयटीआय मध्ये आलेलो आहोत. प्रथम मध्ये पण बरेच जण पोरं आलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांना जॉब सुद्धा लावून दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुद्धा करत आहे. प्रथम मध्ये मुलं स्वतःचा व्यवसाय करत आहे.
तुम्हाला खोटं नाही वाटेल, तुम्ही जर त्या संस्थेमध्ये आले, 45 दिवस जर तो कोर्स पूर्ण केला, 1 वर्ष जर त्या कंपनीमध्ये काम केलं तर स्वतःचा व्यवसाय सुद्धा चालू करू शकता, एवढी गॅरंटी प्रथम देते, स्वतःचा व्यवसाय. आणि या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मॅनेजरच्या पोस्ट पर्यंत गेलेल्या मुलं आहे, त्यांना सॅलरी किती असेल? 50, 60, 70, 80 हजार रुपये पेमेंट सुद्धा आहे. या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये फक्त 45 दिवसाचा कोर्स करून सर विद्यार्थ्यांना आपण दुबईला सुद्धा पाठवलेला आहे. त्यांची सॅलरी जेवढी PM ला नसेल ना तेवढी त्या विद्यार्थ्यांना आहे. काय लागते तर फक्त आपल्या हातामध्ये कौशल्य लागते, जे कौशल्य ITI मध्ये पण सुद्धा मिळू शकते है ना. फक्त एवढीच आपल्याला पोत पाहिजे की आपल्याला मारेगाव सोडून आपल्याला बाहेर ठिकाणी जावं लागेल, आपल्याला गाव आपलं सोडावं लागेल, तेव्हा कुठं प्रगती होते, अन्यथा गावामध्ये प्रगती होत नाही, है का नाही. जर आपल्याला या प्रथम मध्ये हॉटेल मॅनेजमेंट सारखे कोर्स आपण जर करतो म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला हाऊसकीपिंग, फूड अँड बेवरेज सर्व्हिस आणि फूड प्रोडक्शन. आता शेफ तुम्ही बघितलंय, हॉटेलमध्ये शेफ असते बरोबर आहे, त्याची सॅलरी जी आहे ती कंपनीला जास्तीत जास्त द्यावं लागते, कारण की तो जो शेफ चांगल्या पद्धतीने बनवतो त्या थ्रूच कस्टमर तिथं आकर्षित होतात बरोबर आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सॅलरी दिल्या जाते. प्रथम मध्ये हे विविध प्रकारचे कोर्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, प्लंबिंग आहे, वेल्डिंग आहे, सोलर प्लस इलेक्ट्रिकल आहे. असे 45 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना कोर्स करून आपण जॉब सुद्धा देतो. जॉब जे आहे ते नावाजलेल्या कंपनीमध्ये देतोय, टाटा आहे, महिंद्रा आहे का नाही, हॉटेलमध्ये 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हॉटेल आहे, यासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण जॉब देतो. आणि जॉबची गॅरंटी 100% आहे, कारण की आपण तिथं MU त्यांच्यासोबत साईन केलेला असतो. आणि दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला जर सॅलरी वगैरे पाहिजे असेल तर सॅलरी सुद्धा 10,000च्या वर मिळते. तुम्ही साधा MSc करा, किती पगाराची नोकरी मिळते तुम्हाला. तर मी जेव्हा MSc केलं आहे आणि त्यानंतर नोकरी पाहतो म्हटलं तर 2,000 रुपये मला तहसीलमध्ये भेटलं होतं डेटा एंट्री ऑपरेटर करण्यासाठी. इथपासून ते स्टार्टिंग आहे त्याचीवाली. जर प्रथम आता हे 45 दिवसाचा कोर्स करून विद्यार्थ्यांना जॉब देतोय, जॉबची सॅलरी 10 ते 12,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट आहे. त्यानंतर जसजसं आपल्याला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष होत आहे तसतसं सॅलरी सुद्धा आपली वाढत जाते. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना PF, मेडिकल फॅसिलिटी आहे ना, या सुद्धा ट्रॅव्हलिंग वगैरे सुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या जाते. ठीक आहे, पण आपल्याला थोडंसं गावाच्या बाहेर जावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला जॉब करावा लागेल बरोबर आहे. कारण की यामध्ये आपल्याला जॉब करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे की आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत बरोबर आहे. शेती आपल्याकडे किती असेल, 10, 12, 15 एकर असेल. त्याच्यामध्ये आई जाते, वडील जाते, मुलगा जाते आणि बहीण पण जाते शेतीमध्ये बरोबर आहे. त्यातनं उत्पन्न किती निघाल? शेतकरी आत्महत्या त्यासाठीच करतो, कारण की मुलाला सोर्सच नाही दुसरा कोणतं काम करावं आहे का नाही. जर त्यांनी जर दुसरं काम केलं, एखादं दुकान टाकलं, एखादं शॉप टाकलं किंवा स्वतःचा व्यवसाय जर त्यांनी चालू केला तर तो सहज आई वडिलाला जे मागेल ते देऊ शकतो. जर सल्फेटची जर त्यांना गरज पडत असेल, आपल्या शेतामध्ये टाकायचं बी बियाण्यासाठी जर पैसे लागत असेल तर तो मुलगा त्याला देऊ शकतो. आपल्या इथे शेतीसारखी खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याला पिकवण्यासाठी खूप चांगलं पाहिजे है ना, त्यासाठी पैसा पण पाहिजे. तर ते पैसा कोण देऊ शकते, तर ते तुम्ही तुमच्यासारखे मुलं त्या शेतीसाठी पैसा लावू शकते. पण त्यासाठी आपल्याला पहिले काहीतरी करावं लागेल, काहीतरी जाणीव असली पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही ITI करत आहे ना, अप्रेंटिसशिप करा. अप्रेंटिसशिप केल्यानंतर जॉब केल्यानंतर तुम्ही 1-2 वर्ष जॉब करा, 5-6 वर्ष जॉब करायला चालते, पण स्वतःचा एक व्यवसाय चालू करा. आज न उद्या तुम्हाला तो व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीनं घडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं सांगणं हेच आहे, आपण खूप गोष्टी आपण एन्जॉय करतोय है ना. एन्जॉय करा, एन्जॉय करत करत जगणं ही खूप चांगली गोष्ट आहे, आपल्या शरीरासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यानंतर आपल्याला जॉब सुद्धा करायचा आहे. जॉब थ्रू पैसे पण कमवायचे, ते कमवून आपल्याला घरदार पण सुधरवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे खूप छानसा असा एक मोबाईल आलेला आहे. प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल असेल है का नाही. त्याचा उपयोग फक्त आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक यासारख्या गोष्टी आपण करत नाही. त्यातनं आपल्याला कोणतं ज्ञान भेटत हे आपण बघत नाही, पण आपल्याला फेसबुक, व्हॉट्सअप
यूज करता येते, व्हॉट्सअप स्टेटस ठेवता येते, आपल्याला मेसेज करता येते है ना. तेच जर तुम्हाला म्हणलं मेल आय डी करून तुमचा तुम्ही रिझ्यूम पाठवा एका कंपनीला, पाठवता येईल का? हे गोष्ट करण्यासाठी आपल्याला काहीतरी कोर्स म्हणा तो करावा लागेल. प्रथम मध्ये ह्या गोष्टी पूर्ण टोटली फ्री मध्ये शिकवल्या जातात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी, आपण गावामध्ये कसं बोलतो, बाहेर ठिकाणी जेव्हा जातो आपण काम करायला त्यावेळेस आपण कसं बोलायला पाहिजे. इंग्लिश भाषा आपल्याला खूप कठीण वाटते पण ती सोपी कशी करून आपल्याला मिळेल है ना. त्यानंतर आपण कम्युनिकेशन आहे, इंटरनेट आहे, तुमच्याकडे इंटरनेट आहे, घरावर सुंदर आहे आता आहे का नाही, असलं तरी आता येईल आता आहे का नाही. थोड्या दिवसांनी धरण आहे, आपल्याला कोळशापासून इलेक्ट्रिसिटी आहे ना. या सगळ्या गोष्टी या शिकण्यासारख्या गोष्टी आहे मित्रो. आपण काय वेळ वाया घालवतो त्या गोष्टीसाठी आहे का नाही. तुम्हाला हे चांगली संधी आहे, सुवर्ण संधी घेऊन प्रथम आलेला आहे. या 25 दिवसामध्ये हा कोर्स करा आणि त्यानंतर जॉब घ्या. ठीक आहे, जॉबची गॅरंटी प्रथम. थँक्यू. मला इथं 2 शब्द तुम्ही शांततेत चित्तानं ऐकल्याबद्दल. प्रत्येक ट्रेड मधून एक इनिशिएटिव्ह येणार आहे इथे. आता तुमचे पूर्ण जे वर्षभर तुम्ही जे शिकलेले आहात, शिक्षकांबद्दल बोला की स्वतःच्या जे काही आहे परिसर त्याच्याबद्दल, पण एक जण प्रत्येक ट्रेड मधून येणार आहे. ठीक आहे. रिपेअरिंगचा कोर्स आहे, माहित आहे. काही मुलांनी यादी दिली होती. शिक्षण आहे, तुम्हाला सर्व गोष्टी मोफत आहे. फक्त ड्रेस कोडचे पैसे तुम्हाला लागेल बेटा, बरोबर आहे. जर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करेल तर 1350 रुपये तुम्हाला घेणार, ते वेंडरला देणार. म्हणजे जे शिवते कपडे, बरोबर आहे. ड्रेस कोडचे कपडे म्हणजे एखाद्या व्यक्ती शिवणारा असते, तो त्याच व्यक्तीला पैसे मारणार आम्ही. आम्हाला 1 रुपये लागेल का तुमचा? एकही नाही. 1 रुपया आम्ही तुम्हाला कॅश घेणार नाही, कोणत्याही गोष्टी घेणार नाही. जर 15-20 मुलं असेल, तुम्हाला आधी सांगितलं आम्ही तुम्हाला इथूनही नेऊ शकतो, एवढ्यापर्यंत सुविधा आहे. विशेष मारेगावसाठी, दुसऱ्या ब्लॉकसाठी नाही आहे. मारेगावसाठी विशेष हा सुविधा आहे. आणि मारेगावच्या मला तरी असं वाटते, मी प्रॉपर मारेगावचा आणि मी माझं नाव मारुती बांडरे प्रत्येकाला माहिती. आम्ही वर्धेत सुद्धा जातो. वर्धेतले मुलं सुद्धा तेवढे त्यांच्यासोबत तेवढे कॉन्टॅक्ट नाही होत, कारण जेव्हा आम्हाला वरून लेटर येते तेव्हा आम्ही त्याच्या RTI मध्ये जात असतो. आणि अन्यथा मी इथे प्रॉपर आहे आणि मला इथे वाटते की इथच्या मुलांना जास्त विशेषतः मार्गदर्शन मिळावं, त्यासाठी आम्ही इथे विशेष येतो. आणि वरून लेटर येते आम्ही कसं येतो, असं काही असं आम्ही डायरेक्टली तुमच्या याच्यामध्ये येत नाही, समजत आहे ना. मला कोणीतरी सांगितलं की इथे जाऊन मार्गदर्शन करा. आता तुम्हाला तुमचं कॉलेज, तुमचे जे ITI कम्प्लीट झाल्याच्या नंतर कुणाला वाटते की फायनल मला दुसऱ्या दिवशी जॉब मिळेल. पेपर झाला, एक्झाम झाला, तुम्ही पास झाले, पास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जॉब मिळेल का? आणि आपण तर काय करता, शिक्षण कशासाठी घेता? रोजगारासाठी, जॉबसाठी, बरोबर आहे. मुली असो किंवा मुलं असो. आणि हा मोठा प्रश्न आहे बेटा, प्रत्येक मुलांपाशी आहे, तुमच्यापाशी आहे आणि माझ्यापाशी होता, बरोबर आहे, की जॉब मिळेल काय. आणि ते संकल्पना आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नाही आहे. कारण जॉब ही संकल्पना कुणाला मिळेल, कारण जो नशीबवान असते त्याला नोकरी मिळते असं लोक म्हणते. काय म्हणते? आपल्या समाजामध्ये म्हणते. आज एका जॉबसाठी तुम्हाला कितीतरी रुपये डोनेशन भरावं लागत नाही बेटा. एका आता आपली मुकुटबंदची कंपनी आहे, माहिती आहे ना तुम्हाला. माझ्या देखता मुकुटबंदच्या कंपनीमध्ये लागण्यासाठी, हे प्रायव्हेटच कंपनी आहे, समजत आहे ना, त्या कंपनीसाठी 1-1 लाख रुपये दिलेला आहे माझ्या देखता, समजत आहे का. 1-1 लाख 2-2 लाख रुपये दिलेले आहे आणि हे टेबलाच्या खालून दिलेले, समजत आहे ना. हे अलिगल आहे. लिगल आहे का? पैसे घेणं हे लिगल आहे का? अलिगल आहे, परंतु दिलेले आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या, आम्ही तुमच्यापर्यंत जे येतो ना, ते जे संधी घेऊन येतो त्यासाठी खूप मेहनत करावी लागली, बरोबर आहे. आणि त्या मेहनत कोणासाठी केलं? हे तुमच्यासाठी केलं बेटा, बरोबर आहे. तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना रोजगार भेटला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि जर त्याची संधी जर तुम्हाला स्वतः जर करता येत नसेल, बाहेर काही मुलं बाहेर बसून आहे, कृपया जर तुम्हाला माझा चेहरा दिसत नसेल पण आवाज पोहोचते, माईक जरी नसेल तरी मी बोलू शकतो आणि माझा तेवढा आवाज आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित करू शकतो असं मला वाटते. काही जर चुकलं तर तुम्ही काय करू शकता, रिटर्न बोलू शकता. माझा नंबर सुद्धा तुम्हाला आम्ही देतो. आणि तुम्ही रिटर्न हे झाल्याच्या नंतर तुम्ही सांगू शकता. आता जर तुम्हाला नोकरी पाहिजे नसेल तर भारतामधली
समजत आहे का? तुम्ही आपल्या यवतमाळ मधली नाही, भारतामधली एज्युकेशन सेक्टर मधली काम करणारी सर्वात मोठी ऑर्गनायझेशन तुमच्यापर्यंत आलेली आहे. काय आहे? सर्वात मोठी ऑर्गनायझेशन. तुम्ही गुगलवर सर्च करा, गुगलवर सर्च करा, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन म्हणून सर्च करा गुगलवर. तुम्हाला पूर्ण हे आपले पूर्ण जसे सेंटर आहे ना पूर्ण भारतभर आहे. आणि तुम्हाला आम्ही फक्त किती महिने ठेवतो? 1.5 महिना. किती महिने ठेवतो बेटा? 1.5 महिना. 1.5 महिन्यात सकाळी नाश्ता, 2 टाइम जेवण, राहण्याची व्यवस्था, मुलींना वेगळं मुलांना वेगळं, सीसीटीव्ही कॅमेरे आहे. कोणाही मुलीला धक्का लागत नाही, कोणाही मुलाला धक्का लागत नाही. त्याच्यानंतर शिक्षण, प्रशिक्षण, प्रमाणपत्र आणि जॉब. जेव्हा जसं आता तुम्ही आखरीचा दिवस आहे तुमचा आज सेमिनार, त्याचप्रमाणे आम्ही आखरीचा दिवस सेमिनार घेतो 1.5 महिन्याच्या नंतर. त्यावेळेस आम्ही इथं त्यांचे सर्वांचे जॉईनिंग लेटर देतो. ठाणेदार साहेब येते, प्रत्येक तालुक्याचे ठाणेदार साहेब येते, वेगवेगळे गेस्ट येते आमच्याकडे, बरोबर आहे. तहसीलदार साहेब येते, सर्व अधिकारी येते. असं काही नाही, सर्व अधिकाऱ्याला माहित आहे की हे काय करते, बरोबर आहे. आणि याच्यात जर आमचं काही फ्रॉड असतं तर एवढी डिपार्टमेंट आम्हाला सपोर्ट नसता केला, बरोबर आहे. आज ऑपरेशन प्रस्थान माहित आहे का कुणाला? यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑपरेशन प्रस्थान चालू आहे, जे की प्रत्येक विद्यार्थ्याला, यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जॉब मिळाला पाहिजे, बरोबर आहे. यासाठी पूर्ण पोलीस यंत्रणा कार्य करत आहे, पूर्ण पोलीस यंत्रणा कार्य करत आहे. तर त्या कार्यक्रमाला आम्हाला विशेष बोलवते, विशेष निमंत्रण देऊन बोलवते. कारण की यवतमाळमध्ये जॉब देणारी ऑर्गनायझेशन म्हणजे फक्त प्रथम एज्युकेशन आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे. जे की इन्स्टंट तुम्हाला जेव्हा तुमचं फायनल म्हणजे आखरीचा दिवस असते त्या आखरी दिवशी तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळते बेटा. मागे मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला काहीतरी जीवनात करायचं असेल, जीवनात काहीतरी बनायचं असेल, तर तुम्ही 1.5 महिना प्रशिक्षण करा आणि जॉब घ्या. समजत आहे? आज एक विद्यार्थी आमचा कितीतरी पैसे कमवत आहे, 40 ते 50, 70 हजार रुपये महिना कमवत आहे. जर मागच्या ट्रीमध्ये असेल, तुम्हाला जर तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये असेल वांद्रे सरच्या, तर तुम्हाला आम्ही सर्व ॲड टाकत असतो. आणि त्या ॲडनुसार तुम्हाला हे करत असते. काही मुलं कुंभ्यातली इच्छेच कोणती तरी मुलगी आहे ज्यांनी कुंभ्यातल्या मुलांना सांगितले, 6 मुलं. कोण आहे? तुम्ही आहे बेटा. उभे ना. काय नाव बेटा तुझं? सुजाता चौधरी, बरोबर आहे. सुजाता चौधरीचं टाळ्या वाजवा सर्वात पहिले. कारण की सुजाता चौधरींनी 6 मुलींना मार्गदर्शन केलं. काय केलं? 6 मुलींना मार्गदर्शन केलं. आता सुजाता चौधरी सुद्धा येणार. बसा बेटा बसा. बघा, त्या मुलींनी सांगितलं की असा इथे कोर्स आहे, असं वांड्रे सर इकडे आपल्या एरियात काम करताय आणि त्यांना काय करा, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. चांगलं वाटेल तर जा, अन्यथा नाही जाणार. सुजाता बेटा, तुमच्या गावातल्या कुंभ्यातल्या मुली जॉबवर जाऊन आहे की नाही आहे? सर्वांना सांगा. आहे ना? विचारून घ्या. तुमचीच मैत्रीण आहे, तुमच्या इथे सोबत कार्य करताय, बरोबर आहे. आणि कुंभ्यातल्या मुली, प्रत्येक मुलगी काय आहे तिथे जॉबवर आमचे गेलेले आहे. बघा, जो व्यक्ती तिथे क्लास करते प्रत्येक व्यक्तीला काय मिळणार? जॉब मिळणार बेटा. म्हणजे हे सांगण्यासाठी सरांनी तुम्हाला जे सांगितलं, मी सांगायचं मी 2-3 वेळा आलो, त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही. आयटीआयच्या कॉलेजमध्ये कसं बोललो, तुम्ही जर कॉन्टॅक्टमध्ये असेल सर वगैरे कोणी मित्र वगैरे, तर तुम्हाला त्यांना सांगा की काय आहे. एक सोशल डिपार्टमेंटचा व्यक्ती, माझं मास्टर ऑफ सोशल वर्कर झालेला आहे, मी MSW झालेला आहे, नाही का. मला असं वाटते की आपल्या मारेगावातल्या प्रत्येक विद्यार्थी हा पुढे गेला पाहिजे, त्यांनी काहीतरी जीवनात केलं पाहिजे, बरोबर आहे. आणि जर त्यासाठी माझी तुम्हाला जे मदत पाहिजे ते तुम्हाला आम्ही काय करतो, प्रोव्हाइड करत आहोत, देत आहोत. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्हाला सांगितलं, तुमच्या मित्रमंडळीला सांगायचं नाही का तुम्ही, जसं यांनी सांगितलं की त्या असा कोर्स आहे, त्या मुलांचं भवितव्य चांगलं झालं, गेले ते 1.5 महिना राहिले, बरोबर आहे. आणि प्रशिक्षण घेतलं त्यांनी. आज त्यांना विचारायचं ना फोन करून की इथं व्यवस्था चांगली आहे की नाही आहे. अरे तुम्ही जेव्हा घरून बाहेर येता तुमची जबाबदारी आमच्यावर असते ना बेटा. आणि जर जबाबदारी असेल तर त्या जबाबदारीचं पार पाडणे हे आमचं कर्तव्य आहे. आता 4 व्हीलर रिपेअरिंग कोर्स माहित आहे, हॉटेल मॅनेजमेंट माहिती आहे. आता फ्रूट प्रोडक्शन कोर्स हा चालू झाला आपल्याकडे, रेसिपी बनवणे, बरोबर आहे, वेगवेगळ्या रेसिपी बनवणे. हा कोर्स खूप महाग आहे,
खूप याला खर्च लागत असते. जर आपण बाहेर ठिकाणी जर हा कोर्स करतो म्हटलं तर कितीतरी पैसे लागते. तुम्ही सर्च करा. आणि हे कोर्स पूर्ण मोफत आहे. जेवढा मटेरियल लागते, जेवढा खर्च लागते, हा पूर्ण मोफत आहे. 21 रुपये तुम्हाला खर्च लागणार नाही. फक्त 1350 रुपयात तेवढ्याच ह्याच्यात तुमचं होऊन जाणार.